हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात? पुन्हा एकदा माझ्या न्यू चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर 1000 सबस्क्रायबर हे कसे कंप्लीट करायचे याबद्दल बघणार आहोत आपण. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर बघा, व्हिडिओ क्लिप नका करू, तेव्हाच तुम्हाला सर्व कळेल. तर 4000 वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला जास्त करून तर लॉंगच व्हिडिओ टाकावं लागतील. लॉंग व्हिडिओ टाकल्याच्यानंतर लॉंग व्हिडिओचा हा टायमिंग काउंट केला जातो आणि जे शॉर्ट व्हिडिओ आहे त्याचा टायमिंग हा काउंट केला जात नाही. शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यू हे काउंट केले जातात, पण स्टार्टिंगला जेव्हा आपण चॅनल चालू करतो तेव्हा हे व्ह्यू हे आपल्याला जास्त येत नाहीत. 1000 2000 इथपर्यंतच येतात, त्याच्यावरती जास्त येत नाहीत. तर त्यामुळे आपले व्ह्यू हे लवकर वाढत नाही. त्यामुळे आपण मॉनिटाईज होण्यासाठी आपण टायमिंगच हा कंप्लीट केला पाहिजे, तेच बेटर राहते नवीन चॅनलवाल्यासाठी. तर नवीन चॅनलवाल्यासाठी लॉंग व्हिडिओज टाका. लॉंग व्हिडिओमुळे आपला टायमिंग कंप्लीट होतो. आणि जर एखादा लॉंग व्हिडिओ 5-6 महिन्यातून एखादा जर लॉंग व्हिडिओ व्हायरलमध्ये गेला तर त्याचा टायमिंग हा आपल्याला मिळतो. आणि एका व्हिडिओमध्ये किंवा 1-2 व्हिडिओमध्ये आपलं चॅनल हे मोनेटाईज होऊ शकते. आणि लॉंग व्हिडिओमुळे आपले सबस्क्रायबर पण लवकर कंप्लीट होतात आणि लॉंग व्हिडिओमुळे आपला टायमिंग हा लवकर कंप्लीट होतो. तर जास्त करून लॉंग व्हिडिओज टाका. आणि तरी पण जर ज्यांचे लॉंग व्हिडिओवर व्ह्यू येत नाहीत तर त्यांचे समजा ते शॉर्टच व्हिडिओ टाकतात, लॉंग व्हिडिओवर त्यांना व्ह्यू येत नाहीत, तर त्यांनी शॉर्ट व्हिडिओ तर टाकाच. डेली शॉर्ट व्हिडिओ टाका. आणि शॉर्ट व्हिडिओसोबतच टायमिंग वाढण्यासाठी लाईव्ह या. डेली तुम्ही लाईव्ह 1-2 तास तरी लाईव्ह येत जा, तेव्हा तुमचा लाईव्हचा हा टायमिंग काउंट केला जातो. आणि लाईव्हचा टायमिंग काउंट केल्याच्यानंतर तुमचा टायमिंग हा त्यामध्ये काउंट केल्याच्यानंतर तुमचा टायमिंग हा 4000 वॉच टाईम हा लवकर वाढतो. तर डेली तुम्ही 1-2 तास संध्याकाळी किंवा सकाळी कधी पण लाईव्ह या 1-2 तास तरी. आणि लाईव्हमध्ये पण खूप म्हणजे अशा कंडिशन आहेत. आम्हाला एक जणांनी कमेंट केली होती की लाईव्ह जेव्हा आपण येतो त्यामध्ये कोणता टाईम काउंट केला जातो. आता जर सपोज आपण नवीन यूट्यूब चॅनलवाले आहात, तर नवीन असणारे असं लाईव्ह आले पण त्यामध्ये बघणारे ऑडियन्स पण लागतील. नाहीतर आपण असं दिवसभर जरी आपण लाईव्ह लावून ठेवला, दिवसभर बी लाईव्ह लावून ठेवला तरी पण आपला तो टाईम हा काउंट केला जाणार नाही. त्यामध्ये ऑडियन्स किंवा ते बघणारे माणसं बोलणारे हे सर्व लागतील, तेव्हाच तो टाईम आपला काउंट केला जातो. नाहीतर तो काउंट केला जात नाही. म्हणून लाईव्ह येताना नाही 2-3 जणं किंवा 25, 30, 50, 100 असे असले पाहिजे, तरच तो टाईम आपला लाईव्हचा काउंट केला जातो. तर लाईव्ह येणे खूप बेटर राहते. तर लाईव्ह तुम्ही डेली येता, पण त्यावर ते बघणारे व्ह्यूजवाले पाहिजेतच, नाहीतर तसा तो टायमिंग काय काउंट केला आपला जाणार नाही. जर शॉर्ट रील टाकत असाल तर लाईव्ह येत जा. आणि जर लॉंग व्हिडिओ टाकत असेल, लॉंग व्हिडिओला जर आपल्या चांगले जर व्ह्यू येत असतील तर लॉंगच व्हिडिओ टाका मग. कारण समोर पण नंतर मोनेटाईज झाल्याच्यानंतर लॉंग व्हिडिओमध्ये जास्त फायदा आहे. लाईव्हमध्ये पण आहे, पण लाईव्हमध्ये ऑडियन्स येत नाहीत. तर लॉंग व्हिडिओ टाका आणि लॉंग व्हिडिओवर जास्त फोकस करा आणि चांगले कंटेंट टाका. थंबनेल व्यवस्थित लावा. टायमिंग हा एकच ठेवा, सकाळ संध्याकाळ किंवा ज्या कोणत्या टायमिंगला तुम्ही टाकत असाल तर एकच टाईम ठेवा आणि त्या टाईमवर तुम्ही व्हिडिओ हे अपलोड करत जा. तेव्हाच तुमचा 4000 वॉच टाईम हा लवकर कंप्लीट होईल. जेव्हा आपण चांगले व्हिडिओ टाकतो, जेव्हा समोरच्या ऑडियन्सला त्यांना आपले जास्त व्हिडिओ आवडतात, चांगले वाटतात, तर ते नंतर आपण लाईव्ह आल्याच्यानंतर ते लाईव्ह येतातच. तर त्यासाठी त्यांना आवडतील असे व्हिडिओ पहिले आपण लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीनं बनवून, चांगले अपलोड करून, चांगली क्लॅरिटीमध्ये काढून टाकले पाहिजे. तेव्हाच लाईव्हमध्ये हे जास्त ऑडियन्स हे येऊ शकतात, व्ह्यू येऊ शकतात लाईव्हला पण. तर 4000 वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका. खास करून लॉंग व्हिडिओचा टाईम हा टाईम हा काउंट केला जातो. शॉर्ट व्हिडिओचा टाईम हा काउंट केला जात नाही. नवीन चॅनल चालू करतात त्यांना माहिती नसते, ते नुसतं छोट्या रील्सच टाकतात. तर रील्समुळे फक्त आपले सबस्क्रायबरच वाढू शकतात, पण टायमिंग हा कंप्लीट केला जात नाही. तर लॉंग व्हिडिओ टाका आणि ज्यांच्याकडून होऊ शकेल ते लाईव्ह पण येत जा. जर लाईव्ह येत जा. जर समोरचे ते व्ह्यू येत असतील, आपल्याला बघण्यासाठी ऑडियन्स येत असतील, तर लाईव्ह येणं पण खूप बेटर राहील 4000 वॉच टाईम लवकर कंप्लीट करण्यासाठी आणि लवकर मोनेटाईज होण्यासाठी. तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
धन्यवाद.